दरम्यान सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून संजय राऊतांनी सुद्धा निशाणा साधलाय। तोडा फोडा आणि राज्य करा हे भाजपचं धोरण आहे। भाजपला सलीम कुत्ताही चालतो, उद्या दाऊदही चालेल। भाजपनं आता सलीम कुत्ताला संत किंवा महात्मा अशी पदवी द्यावी। बडगुजर यांच्या भाजपच्या प्रवेशावरून संजय राऊतांनी हा निशाणा साधलाय। शिवाय भाजपनं आमच्या पक्षावर बडगुजर यांच्यावरून आरोप केले होते असंही राऊत म्हणाले। या राज्याचे मुख्यमंत्री एक राजकारणातले कारस्थानिकग्रस्त आहेत। त्यांची कोणती चाल ही सरळ नसते आणि मराठी माणूस किंवा महाराष्ट्राच्या हिताची तर अजिबात नसते। हे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे। मी मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही, हे त्यांचं धोरण आहे। फोडा झोडा आणि राज्य करा आणि मग त्यासाठी या धोरणामध्ये त्यांना सलीम कुत्ताही चालतो, इक्बाल मिर्चीही चालतो, उद्या दाऊद इब्राहिम चालेल। हे त्या पक्षाचं धोरण आहे, आमचं तसं धोरण नाही। सगळे लोक भारतीय जनता पक्ष असेल किंवा जो एसएनसी गट आहे ते असतील, त्यांना असे लोक लागतात, भ्रष्ट, व्यभिचारी, गुंड, दाऊदचे हस्तक, हे असे लोक लागतात। खरं म्हणजे आता भारतीय जनता पक्षानं सलीम कुत्ता ह्याला संत म्हणून पदवी दिली पाहिजे। संत महात्मा अशा प्रकारची जर पदवी जर राज्य सरकारला देता येत असेल तर ती त्यांनी देणं गरजेचं आहे। कारण ज्या व्यक्तीला त्यांनी घेतलं आहे ती शिवसेनेमध्ये असताना त्यांनी सलीम कुत्ताबरोबर संबंध जोडून आमच्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता, आमच्या पक्षाला।